नाशिकच्या प्रसिद्ध मिसळपैकी एक असणारी पेरूच्या वाडीत मिळणारी मिसळ आपण आज खाणार आहोत। ऑर्डर केल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटातच नाशिकच्या काळ्या मसाल्यातली आपली ही झणझणीत मिसळ आलेली आहे। ह्या पेरूची वाडी ह्या मिसळमध्ये आपल्याला काय काय मिळेल ते आपण एकदा बघूया। ते आपल्याला मिळालं आहे पापड, कांदा आहे, पाव आहेत आणि इथे आहे मिसळ। मोड आलेली छान मटकी आहे, शेव आहे, शेंगदाणे आहे आणि मस्त रस्सा दिलाय त्यांनी। आता आम्ही तो खातोय आणि एका वाटीमध्ये आपल्याला दही पण दिलेलं आहे। वाडीतल्या ताज्या पेरूंपासून बनवलेली ही पेरूची आईस्क्रीम देखील आपल्याला ट्राय करता येईल। खूपच चविष्ट आहे ही आईस्क्रीम। समजत नाही नक्की काय टाकलंय। पेरूचं संपूर्ण जसं तर पेरूच खातोय, थंड असा पेरू आणि स्वाद खूप चांगला आहे त्याचा। पेरूचा क्रश जाणवतोय ह्याच्यामध्ये, खूपच मस्त लागते। झणझणीत मिसळ आणि थंडगार पेरूच्या आईस्क्रीम सोबतच इथं आणखी काही चविष्ट गोष्टी मिळतात, जसं की ही गरमागरम गुळाची जिलेबी। पेरूची लस्सी, पेरूचं पान, पेरूचा चहा, पेरूच्या वाडीची मिसळ खाऊन झालेली आहे आमची। तर कशी होती मिसळ? अतिशय चविष्ट अशी मिसळ होती। ज्यांना तिखट पाहिजे असेल ते असं तरी ओतून सुद्धा खाऊ शकतात आणि फरसाण पण छान होतं, मोड आलेली मटकी होती। पुढील व्हिडिओत पाहूया पक्ष्यांची वाडी।